कशा ग्रीन कलरचे कळत नाही तुला. आज आम्हाला रूम आहे, आम्हाला आता अजून आम्हाला रूम म्हणून एवढं घ्यायचं चालू आहे. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कालच्या भागात तुम्ही पाहिलं की आम्ही महाबळेश्वरचा प्रवास केला आहे. रांजणगाववरून आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि तेथील लिंगमाळा धबधबा, त्यानंतर तेथील डोह, या सर्व गोष्टी पाहून झाल्या आमच्या. या त्याचे काही हायलाईट्स आहेत ज्या तुम्ही आता वरती पाहत आहात. आणि आता आज आम्ही ओल्ड महाबळेश्वर, वेण्णा लेक आणि तेथील काही पॉईंट्स असे हे सर्व पॉईंट्स करणार आहोत, जे तुम्ही आता आमच्या पाहू शकता नेक्स्ट भागामध्ये, म्हणजे आता चालू भाग आहे त्याच्यात थोडं पाहणारच आहात. तर चला आपण सर्वजण जाऊयात. आणि आज आम्ही काय काय एन्जॉय केलं, काय काय पाहिलं, अपूर्वाने आज काय केलं, अर्णवने आज काय केलं, हे सर्व आपण आजच्या भागात पाहूयात. हॅलो गाईस, हा महाबळेश्वर ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे वेण्णा लेकला. आणि अजूनही सकाळचे किती वाजलेत, 9 वाजलेत, म्हणजे जवळजवळ 9:30 वाजतच आलेत. 9:30 वाजता पण सगळीकडं धुकं आहे. असं वाटतच नाही मला 9:30 वाजलेत म्हणून, कारण की रांजणगावला 9:30 वाजता ऊन पडलेलं असतं, कवळं ऊन. त्यामुळं चला वेण्णा लेकला. ये मम्मी, पाऊस नाही, पाऊस सगळी पळत एवढ्या. पाऊस आलाय, पाऊस पाऊस आलाय बघा, तिकडून पाऊस पाऊस. स्विमिंग पूल आहे. साईड साईड, इकडून तिकडून पाऊस पाऊस, इकडून तिकडून पाऊस पाऊस. साईड साईड, तुम्ही स्विमिंग पूल इथं. हां बघा, स्विमिंग पूल हे आता आमच्या रूमचा व्ह्यू होता, जो मी काल घेतला नाही. हे आहे जुने महाबळेश्वर मंदिर. सांगे पंचगंगा मंदिर. पंचगंगा मंदिरमध्ये आलेलो आहे. या पंचगंगा मंदिराच्या इथे गायीच्या तोंडातून 5 नद्यांचा गोमुख म्हणायचं त्याला. गोमुखातून 5 नद्यांचा उगम होतो. गोमुखातून 5 नद्यांचा उगम होतो, त्यामुळे याला पंचगंगा मंदिर असे म्हणतात. थांबायचं नाही, मागे या. गाय पाणी देते आणि हे पाणी एकदम हिमालयाच्या बर्फांनी वितळल्यावर जसं थंड पाणी होतं ना, सेम तसं पाणी आहे. नदी गायत्री, गायत्री नदी. दुसरी सावित्री, दुसरी सावित्री नदी. तिसरी कोयना नदी, चौथी तिसरी कोयना नदी. चौथी ही वेण्णा नदी. आणि हे महाबळेश्वरमध्ये उगम पावतो हिचा, म्हणून म्हणजे कृष्णा नदी. समोरची तीच ना गाडी. गाडी समोर गाडीच दिसणार. हे धुकं बघा किती आहे. बापरे, धुकं लय वाढलं तिथे आता आहे ना. एवढं नव्हतं. थंडी.
इको पॉईंटला चाललेलो आहे आम्ही आता. हा आमचा अर्णव आहे जो इको पॉईंटला चाललाय. धुक्यामुळं आम्हाला सध्या काहीही दिसत नाही. आलोय खरं आम्ही. इको पॉईंटला धुक्यामुळं इको येत नाही आहे. इको पॉईंटमध्ये फक्त अपूर्वा दिसते आहे. चला या रोडने खाली जाऊ. ए चल रे त्याला धर. वर्षात तू ना मोकळी आहे बरं का. हा तरी पण बघ तिथे धबधबा. बघ तिथे बारीक धबधबा आहे. ही आहे गोलमालची गाडी. चालू नाही येते ना. चालते का पण नुसतं चाक लावलेलं त्यांनी. त्याच्यात उभं राहायचं. हे इथे मंकी आहेत. फुकट नाही बाळा, चार्जेस आहे त्याला. उतरा. केट्स पॉइंट एलिफंट हेड. बापरे ते बघा ती सगळी मंकी मंकी मंकी. ती मंकीच मंकी. याला म्हणतात मंकी पॉईंट. महाबळेश्वर मधला मंकी पॉईंट. सगळीकडे मंकीच मंकी आहे. हा एलिफंट पॉइंट आहे पण धुक्यामुळे दिसत नाही. हा पॉइंट तिकडून व्यवस्थित दिसतो. आपण पहिले गेलतो ना, पहिले खाली गेलतो. करू तिला काय करते. नाही पैसे घेतात ते. ए पुढे जाऊ नको. थांब थांब बाळा. एकाने आवाज द्या ना कोणतरी. बस बस. इथं आता आम्ही वेण्णा लेक या पॉईंटवरती आलेलो आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक बोट क्लब इथं आता सध्या आहोत आम्ही. आणि इथेही धुकं आणि पाऊस एवढा आहे की वेण्णा लेक आम्हाला दिसत नाही. ही आमची बच्चे मंडळी सर्व थंडीने गारठलेली आहेत. आणि कानटोपी घातली, रेनकोट घातले तरी त्याला गार लागते. आता त्यांनी माझ्याकडून छत्री घेतली. तुम्ही वेण्णा लेकमध्ये पाहू शकता सगळ्या बोटी जागेवरती उभ्या आहेत. कोणीही तिकीट काढत नाही. सध्या बोटिंग बंद आहे का तर पूर्णपणे धुक्यात वेण्णा लेक आहे. काहीही दिसत नाही. आणि पावसाचा जोर खूप जास्त असल्यामुळे तिथे सध्या बोटिंग बंद आहे. हे पहा आमची चिलीपिली. हवा लागते म्हणून छत्रीच्या सहाय्याने हवा लागू नये म्हणून उभे आहेत. पण तरी पण त्यांना खूप गार लागलं. त्यामुळे आम्ही इथं जास्त वेळ काही उभं राहिलो नाही. थोडा वेळ थांबलो आणि लगेचच आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघून गेलो. आम्ही आता महाबळेश्वरच्या मार्केट एरियामध्ये आहोत. इथे गाडी पार्क केली आणि तासाला 300 रुपये. इथं 300 रुपये नसून 3 तासाचे 100 रुपये असे त्यांनी चार्ज. सगळीकडे धुकं आहे. आणि आता अपूर्वाला रामेन खायचे आहे, कोरियन रामेन. त्यामुळे आम्ही कोरियन फूड्समध्ये चाललेलो आहोत, कॅफे पीटरमध्ये. आम्ही आता कोरियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. आणि अपूर्वाने मागवलेलं आहे गोचुजांग चीज रामेन. आणि अर्णवने मागवलेला आहे वॉफल चॉकलेट कॉम्बो. वॉफल चॉकलेट कॉम्बो. आणि आम्ही मागवलेला आहे ओरिएंटल सिझलर. ओरिएंटल सिझलर. 1100 रुपयाचं बिल. आमचा नाश्ता फक्त 1100 रुपयाचा होणार आहे. आता बघूयात कशी टेस्ट लागते. आम्ही तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. सगळे हॉलिवूडचे हिरो हिरोईन ते वाले पाणीपुरी ब्लॅक ते वाला. आणू तसं नाही करू. त्याच्यात सगळ्यात जास्त मिनरल आणि शंख असतात जे ना बॉडीसाठी चांगले असतात.
हॅलो गाईस, माझं गोचुजांग चीज रामेन आलेलं आहे. टेस्टी. पहिला गार्लिक ब्रेड मला तर येत नाही. अपूर्वा रामेन खाती आहे. किती गोंगचू रामेन. काय गोंगचू गोचुजांग रामेन गोचुजांग रामेन खातोय आम्ही. बघा डायरेक्ट घरी गेलो जाताना जेवण करायचं संध्याकाळचं. हे आमचं आलं आहे ओरिएंटल सिझलर. आमचं सिझलर आहे बाळा. गाईज, आता हा आर्नवचा आलेला आहे चॉकलेट वॉफल कॉम्बो. हे आहे वॉफल, हे आहे शुगर सिरप, व्हिप क्रीम आणि हे 2 आईस्क्रीम्स. पटकन खायला पाहिजे, मी पण खाणार आहे. शूटिंग काढून ठेवते मला नंतर म्हटलं ना तू. टेस्ट होती त्याला. टाकवलं होतं जे त्यांचे बॉबा बिबा जास्त टाकलं. हां, थोडं हार्ड होती म्हणजे मसाल्यांची स्टाईल. आम्ही हे मार्केटमध्ये फिरायला चाललेलो आहे, पण पुढं पण धुकंच दिसते सगळं. धुक्यामध्ये आमची ही दीदी. कभी वॉफल नहीं खाऊंगी मैं खाऊंगा. मैं नहीं खाऊंगी. I don't like. काय बायकोचा व्हिडिओ. आम्ही आता दोघं सध्या मार्केटमध्ये आहोत. ही आहे माझ्यासोबत अपूर्वा आणि हा आहे मी. आम्ही मार्केटमध्ये फिरतोय सध्या. हे मार्केट आहे, हे मोडके आहे काय लागले. पाऊस असल्या कारणाने मार्केटमध्ये बरीचशी दुकानं बंद होती. त्यामुळे आम्हाला मार्केटचा जास्त आनंद काही घेता आलेला नाही. सध्या मार्केटमध्ये फिरतो आहोत. हे मार्केट आहे. जाऊ ना बाळा. पुढे सर. माझ्या नावाचं ब्रेसलेट आता मला बी पाहिजे. थांबा थोडं इकडे सरकत. अरे ह्या दोघांनी आता माझ्याकडून 100 रुपयाचा खर्च करून घेतलेला आहे. चला. बघू शकता माझ्या हाताचे मोठं वर सुद्धा नाही तेवढी थंडी. सरकारी बाजूला चप्पल काढून जा पाया पडायचं. वर्षा पायाला अशी लेस गुंडायची असते अशी. बघितलं व्हिडिओमध्ये. आता आम्ही महाबळेश्वरमधील मॅप्रो गार्डन इथं आलेलो आहोत. गाडी आम्ही या ठिकाणी पार्क केली आहे. इथं स्केरी हाऊस आहे, वॅक्स म्युझियम आहे आणि फन गेम्स आहेत. आता हे आम्ही एंट्री घेतलेली आहे मॅप्रो गार्डनमध्ये. आणि ही आहे अपूर्वा आणि हे आहे ते मॅप्रो गार्डन.
हिरो का स्ट्रॉबेरी पाम मॅप्रो गार्डन मध्ये आपण आल्यानंतर जिथं आलो आम्ही ते नाही बघत, बरेच दुसरंच काही काहीतरी गोष्टी पाहत पाहिल्या. तिथे गणपती मंदिर होतं मग काय म्हणते सांग? आणि बऱ्याचशा गेम होत्या. काय ते? लिपस्टिकचं दुकान होतं. हे लिपस्टिकचं दुकान आहे बघा, खूप छान आहे हे. चल इथं उभी राहा. मोजिटो काय खाल्लं तू? गोलवालो आपल्याला कसं वाटतं माझ्या जा तू वर आपू जाऊन मी व्हिडिओ घेते. हा आहे ते आहे स्ट्रॉबेरी, अपूर्वा स्ट्रॉबेरी. ती पकडतात ते अर्णवचे त्यांचे फोटोज. तो पाऊच आहे ना, तो पाऊस तोंडाने पकडायचा, मग हा जाणार बाकीचं पूर्ण. जर तू पाऊस तोंडाने नाही ना पकडला तू मग तू लॉसमध्ये गेली. मग ट्रायलच राहू द्या मग जस्ट. असं करता येईल का तुला? पण तू तिकडे घेताना पण तर झालं पाहिजे. ते झटका मारतं असे, झटका मारला ना आता अपूर्वा चॉकलेट कलेक्शनचं गेम खेळते. अर्णव तिला सांगतो की पाऊच उचल पहिल्यांदा, आणि अपूर्वाला दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आलेला आहे. आणि मी हा व्हिडिओ घेतो आहे या बाजूने, कारण तिथून मला काही व्यवस्थित दिसत नव्हता. अपूर्वाला दोरीच्या साहाय्याने बांधले. त्या दिदीने तिला व्यवस्थित चेक केलं की व्यवस्थित आहे का नाही ती. आणि आता ती चॉकलेट्स घेण्यासाठी पहिला पाऊस तोंडात धर. आतमध्ये चाललेलं आहे. अर्णवने सांगितल्याप्रमाणे ती पुन्हा एकदा आता पाऊचला अगोदर हात लावणार आहे, पाऊस तोंडात धरणार, त्यानंतर सगळी चॉकलेट्स गोळा करणार आहे. अशा पद्धतीने ती आता चॉकलेट्स गोळा करते. आणि ते चॉकलेट्स ते उचलणार आणि त्या दीदीच्या हातामध्ये जो ट्रे आहे त्यामध्ये टाकून देणार. टोटल आम्ही मोजले तर ते 406 ते 7 चॉकलेट्स होते आणि वजनामध्ये 1.5 किलो चॉकलेट्स आम्ही 198 रुपयामध्ये कलेक्ट केले. दीदीने एवढे किती 1.5 किलो चॉकलेट जिंकलेले आहेत. ही आहेत 1.5 किलो चॉकलेट. मॅप्रो सिटीमधील गणपती. हे आहे महाबळेश्वरमधलं फन टाऊन. हे आहे धडक गाडी. गाडी खेळायला नाही, त्याला चार्ज असतील ना काहीतरी. चार्ज असतील रे त्याला. पण चालू नाही काहीच, सगळं बंद आहे. हा आहे भिल्लार वॉटरफॉल. गॅस तुम्ही बघू शकता डोंगरावर किती घर आहेत. घरी जातानाचा हा आम्हाला लागलेला पसरणी घाट आहे. घाटातून वन वे आहे
आणि दुसरा जो घाट आहे त्या घाटामधून दुसरा वन वे आहे. म्हणजे जाताना पसरणी घाट लागतो, येताना महाबळेश्वरला येताना दुसरा घाट असतो. तुम्ही पाहू शकता पसरणी घाटामधून खालचं दृश्य किती सुंदर दिसतं येते आणि खूपच छान व्ह्यू होता. खंबाटकी बोधगा जो आम्ही त्याच्यामध्ये चाललेलो आहोत आता. पप्पा हॉर्न वाजवा, हॉर्न. एवढा मोठा बोगदा. हा डोंगर कोरून बनवलेला रस्ता आहे. बाहेर पडत शूटिंग करते, शूटिंग करणार करते मी शूटिंग. अंधार झालाय सगळीकडे, रात्र झालीये. पूर्ण अख्खा डोंगर जो जाताना आम्हाला एवढा मोठा घाट लागला होता, जवळजवळ 9-10 किलोमीटरचा जास्त असेल पण कमी नसेल. तो अख्खा डोंगर यांनी कोरलाय आणि हा बोगदा बनवलाय. हा महाबळेश्वरहून पुण्याला रिटर्न येतानाचा रोड आहे, सिंगल रोड. आणि हा जो मागचा डोंगर गेला होता तो डोंगर आम्हाला तो घाट चढायला लागलो होतो. त्या गेलो होतो महाबळेश्वर वर जाताना देवघरच्या गाड्या चाललेले दिसतात ते हनुमान मामाला होईल झाडांमुळे दिसतच नाही. झाडांमुळे दिसतच नाही. फक्त गाड्यातली दाखवा. महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखी भरपूर ठिकाणं होती, पण पाऊस आणि धुकं यामुळं आम्हाला काही पॉईंट मिस करावे लागले, जे सोडून द्यावे लागले. त्यामुळं आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला घरी जाण्यासाठी. कारण महाबळेश्वरमध्ये थांबून काही उपयोग नव्हता. पूर्ण स्पॉट जे पॉईंट्स आहेत ते सगळे धुक्यामध्ये होते. तर त्या डोंगरावर पूर्ण गोल राऊंड करून आम्ही गेलो होतो. आणि आज फक्त एक घाट लागला आणि बोगद्यातून लगेच बाहेर निघाले. म्हणजे तो डोंगर पोखरून बोगदा बनवलाय येणाऱ्यांसाठी रिटर्न. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची महाबळेश्वरची ट्रिप ऑगस्ट महिन्यात पूर्ण झालेली आहे. आणि काही पॉईंट पावसामुळे आणि धुक्यामुळे आमचे पाहायचे राहून गेलेले आहेत, जे आम्ही पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा महाबळेश्वरला जाऊन पूर्ण करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.